नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला आजच्या या भागाला सुरुवात करूयात. सचिन, ए सचिन, अरे उठ लवकर, किती झोपतोयस? कॉलेजला नाही जायचं का? आत्याचा आवाज कानावर पडताच माझी झोप उडाली. मी डोळे उघडताच आत्याचा प्रसन्न चेहरा मला दिसला. मी पटकन उठलो आणि बाथरूमला गेलो. माझं नाव तुम्हाला माहीत असेलच, मी सचिन, वय वर्ष 20. नियमित व्यायामानं कमावलेलं शरीर, दिसायला देखणा, आई वडिलांचा एकुलता एक. आई वडील, मी आणि माझी आत्या असं आमचं कुटुंब आहे. वडील सरकारी नोकरीत आहेत. वय वर्ष 42. आईचं नाव रमा, आत्याचं नाव सुनीता. ग्रॅज्युएट होऊन एका चांगल्या कंपनीत जॉब करत होती. आत्या दिसायला एकदम सुंदर, एकदम भारी. आत्याचं लग्न झालं नव्हतं. तिच्या एका जिवलग मैत्रिणीचा हुंड्यासाठी बळी गेला तेव्हापासून लग्न या संस्थेवरचा तिचा विश्वासच उडाला. कितीतरी चांगली स्थळं तिला सांगून येत होती, पण हिचा त्याला ठाम नकार असे. मग शेवटी आईबाबांनी तो नादच सोडून दिला. आमचा फ्लॅट 2 बेडरूम, हॉल आणि किचन असा होता. एका बेडरूममध्ये आई व बाबा, दुसऱ्यात मी आणि आत्या झोपत असू. आमच्या बेडरूममध्ये 2 वेगवेगळ्या कॉट्स होत्या, एक आत्याची आणि एक माझी. 10 वर्षांचा असेपर्यंत मी आत्याजवळच झोपायचो, पण मला लोळायची सवय होती म्हणून मग मी दुसऱ्या कॉटवर झोपू लागलो. हे मे महिन्याचे दिवस होते. कमालीची उष्णता वाढलेली होती. सर्वांचं जेवण झाल्यावर आम्ही झोपायला गेलो. पंख्याचं बटन दाबलं, पण तो काही केल्यास सुरू होईना. आत्यानं तिच्या बेडजवळची खिडकी उघडली. तिच्यातून काही प्रमाणात हवा येत होती, पण माझी कॉट खिडकीपासून लांब असल्याने मी घामाघूम झालो. बरं, इलेक्ट्रिशियनला बोलावून आणावं तर रात्रीचे 10 वाजलेले असल्यानं आता कोणी येण्याची शक्यता नव्हतीच. मी मनातल्या मनातच पंख्याची पार आई माई काढली आणि वर्तमानपत्रानंच वारा घालू लागलो. माझा त्रासलेला चेहरा पाहून आत्या मला हसत म्हणाली, सचिन, अरे इथे माझ्याजवळ, इथे छान हवा लागते आणि 2 माणसं आरामात झोपू शकतील एवढी जागा देखील आहे. मी जरा संकोचून गेलो होतो, पण रात्रभर अशी हवा घालण्यापेक्षा हे परवडलं म्हणून मग मी आत्याजवळ जाऊन झोपलो. मी लुंगी आणि बनियनवरच होतो. आत्यानं नाईटी घातली होती. मी तिच्या शेजारी जाऊन झोपताच मला तिनं फवारलेल्या सेंटचा मंद सुगंध जाणवला. नाईट लॅम्प चालूच होता. जरा वेळ माझ्याशी गप्पा मारून आत्या झोपी गेली. मध्यरात्री मग मला माझ्या छातीवर दडपण आल्यासारखं वाटून माझी झोप जरा चाळवली. मी जागा होऊन डोळे उघडे होऊन पाहिलं तर आत्याचा डावा हात माझ्या छातीवर आणि डावी मांडी माझ्या मांडीवर ठेवून ती झोपली होती. बहुतेक झोपेत असल्यानं असं झालं असावं. माझ्या खांद्यावर तिचा उरोज दाबला गेला होता. त्या मांसल स्पर्शानं मी अस्वस्थ झालो. आत्याचा चेहरा माझ्या चेहऱ्याच्या अगदी जवळ होता. उष्ण सुगंधी श्वास माझ्या नाकात शिरत होता. आत्याची झोपमोड होईल म्हणून मी तसाच अवघडलेल्या स्थितीत राहिलो. आत्याचा तो मादक श्वास आणि तो उरोजाचा स्पर्श यानं मी उत्तेजित होऊ लागलो. आणि मग मी जरा मान वळवून आत्याकडे पाहण्याचा प्रयत्न करताच आत्याच्या ओठांचा स्पर्श माझ्या ओठांना झाला आणि मी पटकन माझी मान बाजूला केली. माझ्या छातीचे ठोके जलद गतीनं पडू लागले. जरा वेळानं मग आत्यानं कूस बदलली आणि माझ्याकडे पाठ केली. मग मी तिच्या बाजूला कूस वळवली आणि मी पण मग झोपी गेलो. सकाळी मग मला आत्यानं उठवलं. मी तिच्याकडे पाहिलं आणि मला तिच्या नजरेत एक वेगळेच भाव दिसले. मला तो रात्रीचा प्रसंग आठवला. आत्या माझ्याकडे पाहत हसून निघून गेली. मी कॉलेजहून परत येताना नाक्यावरच्या इलेक्ट्रिशियनला माझ्यासोबत घेऊन आलो आणि पंखा चालू करून घेतला. संध्याकाळी आत्या घरी आली तेव्हा मी माझ्या रूममध्ये आराम करत होतो. आत्या रूममध्ये आली आणि एकदा चालू पंख्याकडे आणि एकदा माझ्याकडे पाहत किचनमध्ये गेली आणि मला कालचा प्रसंग आठवताच, काय झालं असेल ते सांगू नका. आज पंखा चालू असल्यानं आज मला आत्याजवळ झोपायला मिळणार नव्हतं. मी माझ्याच गाढवपणाला शिव्या दिल्या आणि जेवण करून गुपचूप झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हॉलमध्ये आलो तर आई बॅग भरत होती. मी विचारलं, कुठे निघालीस एवढ्या पहाटे? अरे, तुझ्या मामांचा फोन आलेला की बाबांची तब्येत बरी नाही आहे. तुझे पप्पा आणि मी त्यांना पाहून येतोय. आम्ही 4थ्या दिवशी परत येऊ. सगळं व्यवस्थित पहा आणि आत्याला त्रास देऊ नकोस, असं म्हणाली आणि आई आणि पप्पा निघून गेले. मी कॉलेजला जाऊन आलो.
आत्यानं दुपारचं जेवण बनवून ठेवलं होतं. ते गरम करून मी खाल्लं आणि 5 वाजता पाय मोकळे करायला गेलो. 7 वाजता घरी आलो तर आत्या घरी आली होती आणि जेवणाच्या तयारीत होती. मी माझ्या रूममध्येच बसून होतो. मध्येच तिनं मला खायला घेऊन माझ्या रूममध्ये आली आणि माझ्याकडे प्रेमानं पाहत माझ्या हातात डिश दिली. डिश माझ्या हातात देताना तिच्या बोटांचा स्पर्श माझ्या बोटांना झाला आणि मी चमकून तिच्याकडे पाहिलं तर ती गालात हसत किचनमध्ये गेली. मग रात्री आम्ही 9 वाजता जेवण उरकली आणि आत्या किचनमध्ये जाऊन प्लेट्स धुवू लागली. मी बेडरूममध्ये आल्यावर पंखा बंद केला आणि स्टूल बेडकडे घेऊन गेलो आणि त्यावर चढलो आणि पंख्याची एक वायर काढून टाकली आणि हॉलमध्ये येऊन पुन्हा TV पाहू लागलो. याच वेळात आत्या आली. मला TV पाहत बसलेला पाहून तिने TV बंद करून टाकला आणि मला म्हणाली, झोपायचं नाही का? किती वेळ TV पाहत बसणार? मग मी निमूटपणे तिच्या मागे बेडरूममध्ये गेलो आणि कॉटवर आडवा झालो. आत्यानं नाईट लॅम्प लावला होता आणि फॅनचं बटन चालू केलं होतं, पण तो काही चालू झाला नाही. आत्यानं 2-3 वेळा बटन चालू बंद केलं, पण काही फायदा नाही. शेवटी नाईलाजानं तिनं खिडकी उघडली आणि माझ्याकडे पाहू लागली. मी आपली वर्तमानपत्र हातात घेऊन वारा घालत होतो. मग आत्यानं मला तिच्याजवळ झोपायला बोलावलं. आत्यानं भिंतीच्या कडेला सरकत मला जागा केली आणि मग मी तिच्या शेजारी आडवा झालो. जरा वेळानं आत्या माझ्याकडे पाठ करून झोपी गेली आणि मग अर्ध्या तासानं मी आत्याकडे वळालो, कारण आज मला खरंच झोप लागत नव्हती. आणि मग मी माझा हात आत्याच्या अंगावर टाकला. आत्यानं काही हालचाल केली नाही हे पाहून मी माझा एक पाय आत्याच्या मांडीवर टाकला. तेवढ्यात आत्या हळूच म्हणाली, सचिन, जे काही करतोयस ते गुपचूप करायची गरज नाही. तुला जे हवं ते तू बिनधास्त करू शकतोस. असं म्हणून आत्यानं कूस बदलली आणि माझा चेहरा तिच्या हातांच्या उंजळीत पकडून माझ्या ओठांवर आपले ओठ टेकवले. मी आत्याकडे पाहिलं तर आत्याचा चेहरा लाल झाला होता. डोळ्यात एक वेगळी चमक होती. आत्याने आपले ओठ विलग केले आणि मी आत्याच्या मानेमागे हात नेऊन तिच्या ओठांवरती पुन्हा ओठ टेकवले. आत्याचे उष्ण ओठ मी चोखू लागलो. तिचाही तितकाच उत्कट प्रतिसाद होता. मग हळूहळू आम्ही किस करू लागलो. मी एक हात आत्याच्या मध्येच नेत मग हळूहळू तिच्या अंगावरची कपडे काढून टाकली आणि मला या सगळ्या प्रकाराची गंमत वाटत होती. आणि मग हळूहळू इथून पुढे काय झालं ते आता तुम्हाला इथे सांगता येणार नाही. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हा सगळा कार्यक्रम झाला आणि मग आम्ही रात्रभर मस्तपैकी झोपून गेलो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो आणि कॉलेजला गेलो. तर मग मित्रांनो, यानंतर आत्या आणि मी असे कार्यक्रम अधूनमधून करतच राहायचो. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.